सांगली जिल्हा मिरज शहराला दंग्या माळच्या गुरुगा दिला देवा तुझ्याच या पांढरीला आणि बंडगर या घेराला रामा मामांचा जन्म झाला बयारी जोडीला एकमेकाच्या हो सोबतीनं त्याने प्रपंच हो फुलविला गोड बाळ झाला पोटाला चंद्रकांत मामा नाव दयाला त्याच्या लहान हो वयाला नागवावीचा ओ लागला चंद जोपासता हो मामा लहानाचा थोर हो झाला पार्वती माने हो पत्नी आले मामांच्या जोडीला तीन मुले हो झाले पोटाला दोन भाले हो संतोष भाऊला असलेले तायाने ताई असा परिवार तो गोडलाई पाठी वडिलांचे पुण्याई त्यांना कशाची कमी होणाई त्यांना वडिलांचे पुण्याई त्यांना कशाची कमी होणाई छंद त्याने बघा जपला संगत नावा रूपाला सिद्धवाडीच्या मैदानाला प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला देशान घेऊन जाऊ आला घरोघरी सत्कार संघाचा केला नावा रूपाला संगतो आला आकाशवाणीला मामा गरजला मुंबई पर्यंत जाऊन पोहोचला पण जो आवडतो या सरावाला तोच आवडला देवाला देवाच्या गेला कैलासी गेला एक मागणं माझ देवाला पुनर्जन्म झाला त्या शाहिराला वाशावगरदानाचा वरदास्त माझ्या शिरावर अपमाडिंबाड्या ढोलावर सुंबरान मांडन गावना कासे लिंगाला पांढरी जाण्यावाला पुरण कर म्हणजे
राम सोलप्राम, लक्ष्मण सोलप्राम, भरत सोलप्राम, शत्रुघ्न जन्म. एक सरळ ओळ आहे, 8 सुट्टी शब्द आणि 24 अक्षर आहे. पुढे बाजूला सुरुवात कशी असायला दशरथाच्या तिळाल्या गर्भवती दिसू लागल्या. त्या वशिष्ठ ऋषी दशरथास म्हणाले, इकडे अवतरणचे नाव हे राजन सोलप्राम, धर्मशास्त्राप्रमाणे गर्भवती स्त्रियास कसले डोहाळे होतात ते विचारून त्याची इच्छा पूर्ण करण्याचे गर्भस्थ जीव हा सामनपान संपलं. बाजूला सुरुवात कशी असायला 35 मानाला आणि 10व्या हाताला त्या पण आता जाग्याला वशिष्ठ वचन श्रवण करून राजावर प्रथम कैकईच्या महालात गेलावर. कारण पैसाच्या प्रसंगी प्रसंगाला जाणीवर. वचन श्रवण कोणाच्या प्रथम कैकईच्या महालात गेला. कारण पैसाच्या प्रसंगाने ती दुःखावली होती. आनंदाचा प्रसंग आनंदाने साजरा व्हावा अशी त्याची इच्छा होती, पण घडले उलटे. दशरथाने तिला डोहाळे काय होतात म्हणून विचारले तेव्हा कैकई म्हणाली, इकडे अवतरणचे नाव माझे डोहाळे तुम्हाला आवडणारे नाहीत व ते तुम्ही पुरवू शकणार नाही. प्यारेला सप्लाय 10.10 वळीने 83 शब्द आहे. पुढे प्याऱ्याला सुरुवात कशी असायला तेव्हा दशरथ म्हणाला, बोलते मी तुझ्यासाठी प्राण देण्यास तयार आहे. मरणाऱ्याची गोष्ट कर सोडत. जेव्हा कैकई म्हणाली, माझ्या डोहाळे लक्षात आहे. मला वाटते की माझ्या सवयीचा मुलाला घेणे आपले राज्य. मुलाला तारण्यात फटवावे. त्यामुळे लोक माझे मुन्ना करतील, पण त्यात मला सुख होईल. राजाला हे फार वाईट वाटले पुढे काही न बोलता. दुःखाने राजा घेऊन निघाला व तुम्ही त्या महानात. मी तुझ्यासाठी प्राण देण्यास तयार आहे सोलप्राम. डोहाळ्याची गोष्ट तर शुद्ध अवतरांची पूर्ण तेव्हा कैकई म्हणाले, माझे डोहाळे विलाक्षण आहे. तुम्हाला वाटते की माझ्या सवतीच्या मुलांना आपले राजा न देता ते माझ्या मुलाला द्यावे व त्यांच्या मुलांना दूर हरण्यात पाठवावे. त्यामुळे लोक माझी हिंसा करतील सोलप्राम. पण त्यातच मला चूक होईल. अवतरांची पूर्ण राजाला हे बोलले आहे. तुला फार वाईट वाटते. पुढे काही न बोलता दुःखाने राजा त्यातून निघाला व सुमित्रेच्या महालाताला पॅरेल सप्लाय 90 आणि 77 शब्द. सुरुवात कशी असायला सुमित्र्याने त्याच्या स्वागत केले आणि त्याच्या हातात म्हणजे गावर आणून व पंचारतीने तुझी इच्छा पूर्ण करीन.
मंचकारानं बसवले व पंच आरतीने ओवाळले. तिच्या स्वागताने दशरथ राजा सुखावला आणि तिला जवळ घेऊन म्हणाला, इकडे अवतरणचे नाम तुला डोहाळी काय होता ते सांग, मी तुझी इच्छा पूर्ण करीन. अवतरण चिन्ह पूर्ण केव्हा पान संपले 32 पानाला आणि डाव्या हाताला पहिल्या बाजूला सुरुवात कशी असायला प्रेमाने म्हणाली आमच्या माझ्या मुलाने करावी. अशी मला इच्छावर होत बागा आहे. प्रेमाने म्हणाले, सुरब्रह्म इकडे अवतरणचे नाम आपल्या थोरल्या पटालेच्या मुलाची सेवा अहोरात्र माझ्या मुलाने करावी अशी मला इच्छा होत आहे. अवतरणचे पूर्ण सुमित्रेचे भाषण ऐकून राजाला पण आनंद झाला. त्याने सुमित्रेस पुरवाळे आणि तुझी इच्छा पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन तो कौशल्याच्या मंदिरात आला. त्याला आपला 10 वळीने 80 शब्द पुढल्या बहिऱ्यापाला सुरुवात कशी असायला त्यावेळी कौशल्या सावध भक्ती होती त्या पुरवाव्या विपुराम रूपांवर दुर्बधादे देवी दशरथाने पाहिजे त्यावर निरात्याचे भागासव राजाचे बळे जोडीला अमर बदलाने प्रमाणतेच्या अंगावर म्हणाला सुहास वदने आली तू गप्प का तुझ्या पोटी राम अवतार घेतील आरुष्यवा पिकाचा आशीर्वाद मोठा होणार नाही राम शब्द ऐकतात कौसल्या सावध झाली बिवर आणि म्हणाली कार्याप संपलं धावत बसली होती. त्या अपरावाळी राम रूपात तद्रूप झालेली दशरथाने पाहिली. तिचे त्यावरने तेज पाहता राजाचे डोळे दिपले. तो त्याच्या जवळ बसला आणि प्रेमाने त्याच्या अंगावर हात फिरवून म्हणाला, सोलमेळा पॅरेग्राफ सप्लाय 4.5 वळी 31 शब्द अवतरण चिन्ह सुहास स्वदेश सोलग्राम असे तो गप्प का प्रश्न चिन्ह तुझ्या पोटी राम अवतार घेतील. हा ऋषी देवादिकाचा आशीर्वाद खोटा होणार नाही. अवतरण चिन्ह पूर्ण राम शब्द ऐकतात सल्या सावध झाली आणि म्हणाली, सोलग्राम पॅरेग्राफ सप्लाय 3.5 वळीने 25 शब्द आहेत. पुढल्या बहिऱ्यापाला सुरुवात कशी असायला घातला आहे आजचा सर्व राक्षसांचा संवाद घेऊन येईन परशुरामाचा व्यवहार वचन पाळण्यासाठी वनवास या भोगी वाले स्वादून सुगरी वास किसकी राजा रिसवनाचा हाती पाद गेलं या संपूर्ण
रावणाला आणून द्या. आता सर्व राक्षसांचा संवार करून रावणाला ठार मारीन. शिवचा म्हणून जनकन्या सिद्धेश जेवण येईल. परशुरामाचा गर्वहरण करीन हरदविराम. पितृवचन पाळण्यासाठी वनवास भोगीन हरदविराम. तेथे त्रिशिरा सोलप्राम खर सोलप्राम दुष्यन इत्यादी राक्षसांचा वध करीन हरदविराम. वाजे सवाजन सूर्यवास किसकिनेचे राज्य देईन. सोलप्राम रेसवानाला छातीचा मान सपने 33 पानाला उजव्या हाताला बाजूला सुरुवात कशी असायला मुलं वजलेली आहे भारती म्हणून दाना मुलं आवडशी तू बांधून रावण गोंबता. जेवण वगैरे मारुती करून लंका जावे. समुद्रावर सेतू बांधून रावण कुंभकर्णाचा वधा करून विभीषण म्हणतात संख्येचे राज्य देईल. आणि सर्व देवास बंदीतून सोडून लक्ष्मण सीतेचा आयुधेश येईल. व सर्व बंधूंचा सौख्याने राज्याचा उपभोग घेऊन पॅरेल सप्लाय 11.5 वळी आणि 83 शब्द 19 शब्द आहेत. पुढल्या पेऱ्यापाला सुरुवात कशी असायला हे भाषण आहे एकदाच दशरथ राजा वाक्य केले. कौशल्य संपूर्ण पक्याने निरोप सेवका करावी वशिष्ठाकडे पाठवलं त्यांना. त्या स्थळी बोलवले वशिष्ठ गुरु श्रीकांनी होते ते एका त्याने कौशल्याकडे पाहिले. त्यांना तिच्या रूपात धनुष्यधारी रामाचा त्या रूपात ते राजा घाबराला आणि वशिष्ठ ऋषीना भूताने पचाडले. म्हणून शोक करू बघा लागला. तोच वशिष्ठ ऋषीने डोळ उघडले. शोक करू नको. दशरथ वाटले की स्वल्प्राम कौशल्य सबुताने पचाटे असावे. म्हणून त्याने हा निरोप शेवटाकडे वशिष्ठाकडे पाठवून त्यांना त्या स्थळी बोलावले. वशिष्ठ गुरु त्रिकाज्ञानी होते. ते तेथे येतात त्याने कौशल्याकडे पाहिले. त्यांना त्याच्या रूपात धनुष्यधारी रामाचा भास झाला. त्या रूपात ते रंगले. हे पाहतात राजा घाबरला आणि वशिष्ठाची भूताने पचाटे म्हणून शोक करू लागला. तोच वशिष्ठ ऋषीने डोळे उघडले आणि म्हणाले सोलमान सिंग रावतरांची नाथ राजा सोलप्राम तू येणार आहेस. व्यर्थ शोक करू नकोस. इथं गद्यपद्य संपलं. बाजूला सुरुवात कशी असायला अरे शेषयाई भगवान विष्णू कौशल्याच्या मूर्तीवा येणारा आहे त्या गर्भाचा पर्वत कौशल्याच्या रूपेवा. बाकेत वरला त्याच्या ध्यानात चिंता सोडला वगैरे तुला मरा कौशल्याच्या उदरी करतील हे गुरुजींचे भाषण ऐकून दशरथ राजा आनंद झाला. त्याने सर्व दासीच सर्व काळजीने कौशल्याची काळजी सांगून संकुल चित्ताने तो येईल. अरे शेषाई भगवान विष्णू कौशल्याच्या
कौशल्याच्या उदरी जन्म घेणार आहेत. त्या गर्भाचा प्रवास कौशल्याच्या रबे भाग्यद्वारा त्याच्या ध्यानात कौशल्य रमले आहे. चिंता सोड, लवकरच आम्हाला कौशल्याच्या उदरी जन्म घेऊन दुष्टांचा नाश करतील. पूर्ण हे गुरुजींचे भाषण ऐकून दशरथ राजा आनंद झाला. त्याने सर्व काशी सर्वपरीने कौशल्याची काळजी घेण्यास सांगून संतुष्ट चित्ताने दोघे पान संपले. 34 पाऱ्या डाव्या हाताला राजवाड्या स्वस्ताने गेले. डायरेक्ट सप्लाय 16.5 मध्ये 123 शब्द आहे. सुरुवात कशी असायला पुढे वसंत ऋतू आला, चैत्र महिना सुरू झाला. चैत्र महिना सुरू झाला. शुक्ल पक्षातील नवमीचा दिवस उजाडला. त्या दिवशी रविवार होता. कौशल्याच्या गर्भास 9 मास 9 दिवस पूर्ण झाले. बरोबर मध्यात झाल्यावर पुष्य नक्षत्र पूर्ण ब्रह्म नारायणाने कौशल्याच्या उदरी जन्म घेतला. बालकाचा जन्म होता. कौशल्याला आपल्या भगवान श्री विष्णूची हातात शंख 16 प्राण, चक्र 16 प्राण, गदा 16 प्राण, पद्म घेतलेली 16 प्राण, किरीट कोणी घातलेली 16 प्राण, गळ्यात दिव्य वैजयंती माला असलेली सावळी सुकुमार मूर्ती दिसली. ती मूर्ती पाहताच कौशल्या धन्यता वाटली. तिने त्या मूर्तीला नमस्कार केला. तो आपल्या कुशीकडे वळून पाहिले. तो गोजरवाने सुंदर बालक त्याचे हसत असले दिसले. तिला परमानंद झाला. पॅरेग्राफ सप्लाय 12 वर आणि 88 शब्द आहे. सुरुवात कशी असायला कौशल्याचं पुत्र झाल्याची अयोध्या बरोबर राजा
ताटे भरून घेऊन राजवाड्याकडे धावल्या. जिकडे तिकडे आनंदोत्सव सुरू झाला. राजा दशरथाने घरोघर हातीवरून साखर वाटण्यास शौका साधण्या दिली. त्यावेळी हवेनं धन वाटून दशरथाने सर्वात संतुष्ट केले. 50 शब्द आहेत. पुढच्या तयाऱ्यांपणा सुरुवात कशी असायला दशरथाने वशिष्ठ वशिष्ठ गुरु पान संपूर्ण दशरथाने स्नान करून वशिष्ठाकडून पुण्यावचन केले आणि पुत्रमुख पाण्यासाठी तो वशिष्ठ गुरुचा पान जपला. 35 पानाला आणि उजव्या हाताला बाजूला सुरुवात कशी असायला कळसल्याच्यावर मंदिराला त्या ठिकाणी गुलाल मांडीवर त्या ठिकाणी मुलाला मांडीवर घेऊन त्याच्या मुखात त्याने मधा घातला. वशिष्ठ ऋषीने रामाचे मुखावलोकन करून दशरथास सांगितले, सुरराम सिंगरावतरांचे नाथ हा तुझा बाळ परम भाग्यशाली होऊन त्रिलोकात अजिंक्य होईल. तो मोठमोठे पराक्रम करेल, वाक्य राहायला प्रजेचे पालन करेल. अवतरण चिन्ह पूर्ण, अवतरण चिन्ह पूर्ण. त्यावेळी राजाला अवतरण चिन्ह पूर्ण इत्यादी दशरथाच्या साक्ष स्त्रिया तेथे आल्या.